नमस्कार. बारामती तालुक्यातील पनदरे येथे 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, माता रमाई स्मृती दिन व राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त दिग्विजय जगताप व मित्रपरिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन येथील शहीद जवान राजाराम मारुती बनकर यांच्या वीरपत्नी मंगलाताई बनकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. या शिबिरामध्ये तब्बल 50 रक्तदात्यांनी रक्तदान करीत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. दिग्विजय जगताप यांनी आपण समाजाचं देणं लागतो या उदात्त हेतूने या शिबिराचं आयोजन केलं होतं. रक्तदान शिबिराचे हे सलग दुसरे वर्ष होते. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कोड कौतुक होताना दिसतंय. या कार्यक्रमाला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन केशवराव सजराव जगताप, संचालक स्वप्नील अण्णा जगताप, संचालक संजय नाना काटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद तात्या जगताप आदी मान्यवरांनी आवर्जून हजेरी लावली होती. यावेळी जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र जगताप व सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गायकवाड यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. चला तर पाहूयात नेमकं काय म्हणतायत ते. जय हिंद सर्वांना. आज बारामती तालुक्यातलं पंधरे गाव एक ऐतिहासिक गाव आहे. दगडासाठी प्रसिद्ध असेल, स्वातंत्र्य सैनिकांसाठी प्रसिद्ध असेल, तसंच एक चांगला उपक्रम म्हणून आज या ठिकाणी आपले युवा नेते दिग्विजय जगताप यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आज आपण पाहिलं तर रक्ताची गरज किती आहे. आपण म्हणतो रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, आणि त्याचंच एक औचित्य राखून आज ही महाराष्ट्राची पवित्र भूमी आहे. असंख्य स्वातंत्र्य सैनिक आणि जे सेनानी आहेत त्यांनी आपलं रक्त सांडलंय, सीमेवरती जवानांनी रक्त सांडलंय, म्हणून आपण आज आरामात 12 महिन्याचे 12 सण इथे साजरे करतोय, आनंदात राहू शकतोय. त्यांचं कुठेतरी स्मरण राहावं, कायम आपल्याला आठवण राहावी याची एक विचार करून त्यांनी महापुरुषांच्या स्मरणार्थ आज पंधरे या ठिकाणी रक्तदान शिबिर केलंय. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं, पंधरे गावातील प्रथम शहीद जवान राजाराम मारुती बनकर यांच्या वीरपत्नी मंगलताई बनकर यांच्या हस्ते शुभ हस्ते रक्तदान शिबिराचं उद्घाटन करून तो एक विधायक काम त्यांनी आज केलेलं आहे. अशा पद्धतीने त्यांच्या कार्यास आणि रक्तदात्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराज. त्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी पंधरे गावामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन, त्याचप्रमाणे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आणि त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम युवा नेते दिग्विजय जगताप यांनी आयोजित केलेला आहे. खरं तर हे जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, त्यागमूर्ती रमाबाई आणि अहिल्यादेवी यांचं राज्य होतं, की लोक कल्याणकारी अशा पद्धतीचं राज्य होतं की लोकांच्या हितासाठी त्यांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य वेचलं. आणि आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करून खरं तर हे अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. कारण रक्त हे कुठल्या कारखान्यामध्ये तयार होत नसतं. आज आपण पाहतो रक्ताची रुग्णांना किती आवश्यकता, किती गरज आहे. आणि अशा वेळी दिग्विजय जगताप आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. अतिशय चांगला असा उपक्रम आहे आणि त्यांच्या उपक्रमाला मी आपल्या पंधरे गावच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. आणि अशा प्रकारचं एक महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं असं लोक कल्याणकारी कार्यक्रम आखण्याची खरोखरच आज गरज आहे. पुनश्च एकदा या त्यांना खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर
छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त, पुण्यतिथीनिमित्त आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. या कार्यक्रमाला जमलेले पंधरेतील सर्वच ग्रामस्थ, सर्व स्तरातील, सर्व वर्गातील सर्व ग्रामस्थांनी इथं मोठ्या संख्येने सहभाग दाखवला आहे. त्याचबरोबर हा उपक्रम आपण दरवर्षी घेतो. रक्तदान हा एक सामाजिक उपक्रम आहे. या माध्यमातून लोकांना रक्ताची थॅलेसेमियासारखे रोग असतील, आजार असतील, रक्ताचा तुटवडा असेल किंवा गरजू लोकांना रक्त देण्याचा आपण कार्य यातून फक्त करण्याचा प्रयत्न करत असतोय. त्यातून एक सामाजिक बांधिलकी, सामाजिक उपक्रम, समाजाला काहीतरी आपलं देणं राहते, याचा एक मोठा संदेश आपल्याला देण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि असा दरवर्षी आपण राबवण्याचा प्रयत्न करू आणि आलेल्या सर्व